भारतीय संविधानानं प्रदान केलेल्या मूलभूत अधिकारांची गळपेची आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी भारत मुक्ती मोर्चासह विविध समविचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी नागपुरातील संघ मुख्यालयावर भव्य विशाल महामोर्चा काढण्यात येणार आहे। यवतमाळमध्ये भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं 22 फेब्रुवारीला नागपूर येथील RSS मुख्यालयावर विशाल महामोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे। कटक येथे झालेल्या अधिवेशन बंदीच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। संघटनेच्या मते कटक येथील बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला मिळालेल्या परवानग्या ऐनवेळी रद्द करण्यात आल्या, ज्यामुळे संविधानिक अधिकारांवर गदा आल्याचा आरोप करण्यात आला आहे। नागपूरमधील इंदोरा चौकातून सुरू होणारा हा मोर्चा RSS मुख्यालयावर धडकणार असून अधिवेशनास पुन्हा परवानगी, जननिहाय जनगणना, बॅलेट पेपरद्वारे निवडणुका आणि मूलभूत अधिकारांचे संरक्षण यासह विविध मागण्या प्रशासनासमोर मांडल्या जाणार आहेत। जे काही अधिवेशन होतं ते अधिवेशन 2 महिन्यापूर्वी त्यांची घेतलेली परवानगी ही 2 दिवसात लगेच नाकारली आणि ते अधिवेशन रद्द करण्यात आलं। त्यामुळे आज जे होत आहे मताची चोरी आणि OBCची जातनिहाय जनगणना जी होत नाही आहे, त्यामुळे जे वामन मेश्राम साहेब आणि चौधरी विकास पटेल साहेब यांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे 22 फेब्रुवारीला नागपूरच्या हेडक्वार्टरवर RSSच्या हेडक्वार्टरवर जो मोर्चा जाणार आहे त्यासाठी लाखो लोक त्या ठिकाणी जाणार आहेत। त्याचबरोबर यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातून सुद्धा लोक जाणार आहेत। ते हजारो लोक आमच्या बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सुद्धा जाणार आहेत आणि त्यामुळे माझा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने यवतमाळ वाशिम लोकसभा अध्यक्ष म्हणून मी या आंदोलनास जाहीर समर्थन आणि सहभाग दर्शवितो।